दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. एकत्रित हप्ता आहे 3000 या सन्मान निधीचा. हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. तर बघा बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. तर बघा बहिणींनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. बघू शकता राज्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होताच लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून थांबलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अखेर काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 31 डिसेंबरपासून हे पैसे ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज तुम्हाला ठिकाणी फायनल वाटप होणार आहे. आज तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होणार आहे. ज्या राहिलेल्या बहिणी त्यांना सुद्धा ठिकाणी उद्या पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, उद्या सुद्धा तुम्हाला ठिकाणी पैसे येणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. कारण की आता निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बहिणींना हे पैसे आलेले, त्यामुळे सर्वच बहिणी खुश आहे. कारण की नवीन वर्षाचं गिफ्ट त्यांना मिळालं आहे. तर किती बहिणींना पैसे आलेले सांगा बरं. ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी सांगा की सर मला ठिकाणी पैसे आलेले आहे. ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी सांगा की सर मला 1500 रुपये आलेले आहे. ज्या बहिणींना 3000 आले असतील त्यांनी सांगा की सर मला 3000 रुपये आलेले आहे. आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्यांनी सुद्धा सांगायचं आहे की सर माझं नाव आहे, मला पैसे आलेले नाही आहे. कारण की बहुतेक बहिणींना पैसे आलेले नाही आहे. तर ज्यांना आलेले नाही आहे त्या बहिणींना पैसे पाठवले जात आहे. काळजी करू नका. फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे, लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. ठीक आहे. तर सर्व बहिणींनी टाईप करून पाठवायचे आले की नाही. पुढे बघा, राज्यामधील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची योजना गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे. आणि या योजनेचा लाभ सुमारे 2 कोटी महिलांना मिळत आहे. म्हणजे जवळजवळ 2 कोटी महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्यांचे पैसे म्हणजेच एकूण जर तुम्ही बघितलं तर 4500 रुपये एकत्र मिळणार अशी चर्चासुद्धा ठिकाणी सुरू होत्या. मात्र त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नव्हती. जर तुम्ही बघितलं तर अजून कोणती ऑफिशियल माहिती समोर आलेली नव्हती. अखेर 31 डिसेंबरपासून काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हा एकाच महिन्याचा हप्ता असून ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनाच हा लाभ मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर बहिणींनो, तुम्ही KYC जर का केले नसेल तर तुम्हाला पैसे आलेले नाही आहे. कमेंट करून सांगा बरं किती बहिणींची KYC झालेली होती. ज्या बहिणींची KYC झालेली होतील त्यांनी सांगायचे की सर माझी KYC झालेली आहे, त्यांना पुढील सुद्धा हप्ते मिळतील. आणि ज्यांनी KYC केलेले नाही आहे त्यांना पैसे मिळणार नाही आहे. आता त्यांचा ठिकाणी लाभ बंद झालेला आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बहिणींनो, KYC केली की नाही कमेंट करून सांगा. KYC झाले असेल तर सांगा की सर KYC झालेली आहे, आणि KYC झाले नसेल तर सांगा की सर KYC झालेली नाही आहे. बहुतेक बहिणींनी KYC केलेले पण तरी त्यांना पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना पैसे पाठवले जात आहे. फक्त तुम्हाला टाईप करून पाठवावं लागणार आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे. आणि आले असतील तर टाईप करून पाठवा की सर मला पैसे आलेले आहे. म्हणजे लगेच पुढचा हप्ता तुम्हाला जमा केला जाणार आहे. पुढे बघा, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यामध्ये पैसे आल्याने अनेक महिलांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे. कारण की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सर्वच बहिणी खुश होत्या. तर तुम्हाला आले की नाही पैसे कमेंट करून टाईप करून पाठवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी ह्या व्हिडिओ लाईक करतील त्या प्रत्येक बहिणींना पैसे मिळणार आहे. म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.